आता आपण बघितलं रेस्पिरेशन म्हणजे काय, फूड मटेरियल जे आहे त्या फूड मटेरियलचं ऑक्सिडेशन होतं, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होतात आणि त्याच्यातली जी रिलीज झालेली एनर्जी आहे ती ATP सिंथेसिससाठी वापरली जाते. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. आता ह्याच्यामध्ये ही एनर्जी जी आहे ती कशासाठी वापरली जाते, तर ट्रान्सपोर्ट, मूवमेंट, रिप्रोडक्शन, ब्रीदिंग, ही जी एनर्जी आहे ही स्टेप वाईज रिलीज होते, एका स्टेपमध्ये रिलीज होत नाही आणि ती वेगळ्या वेगळ्या प्रोसेससाठी वापरली जाते. तर शॉर्टमध्ये ह्याचं बघितलं तर ग्लुकोज प्लस 6 ऑक्सिजन मॉलिक्युल्स, 6 CO2, 6 H2O प्लस ATP असं आपल्याला समरीमध्ये ते इक्वेशन सांगता येईल. आता अल्टिमेट फूड सोर्स ऑफ फूड दॅट इज रेस्पायर्ड इज फोटोसिंथेसिस. जे आपण जे काही ग्लुकोज खातो, जे काही स्टार्च, जे काही आपण कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन जे काही आपण कन्झ्युम करतो, अल्टिमेटली ते कशापासून बनवलेले आहेत, तर ते लाईट एनर्जीपासून बनवलेले आहेत. जरी आपण ॲनिमलचं काही घेतलं तरी ते ॲनिमल्स आर ऑल्सो अगेन मेडअप ऑफ प्लांट्स, म्हणजे दे आर इटिंग प्लांट्स अँड दे आर ग्रोईंग अप. सो अल्टिमेटली जो एनर्जी सोर्स आहे दॅट इज फ्रॉम प्लांट्स. सो प्लांट्समध्ये काय असतं, तर क्लोरोप्लास्ट नावाचं ऑर्गन असतं जे लाईट एनर्जी वापरतं आणि फूड तयार करतं. सो इट इज फोटोसिंथेसिस. आणि हे जे फूड आहे ह्याच्यामध्ये जी केमिकल एनर्जी स्टोअर झालेली आहे ही केमिकल एनर्जी ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शननं रिलीज होते आणि ATP तयार होतं. हे कुठे होतं, प्लांट हे ॲनिमलच्या किंवा प्लांटच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. ह्या प्रोसेसला म्हणायचं सेल्युलर रेस्पिरेशन. मायटोकॉन्ड्रियामध्ये फूडमधली एनर्जी ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शननं रिलीज होऊन ती एनर्जी ATP तयार करण्यासाठी वापरली जाणे हे सगळ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या सेलमध्ये होतं. त्याचं जे काही ऑर्गनेल आहे दॅट इज कॉल्ड एज मायटोकॉन्ड्रिया. हे डबल मेम्ब्रेन बाउंड असं ऑर्गनेल आहे आणि ह्या प्रोसेसला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणायचं किंवा यालाच सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. फायनली या कम्प्लीट प्रोसेसला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणायचं. आता जे सबस्ट्रेट बर्न होतात ह्या रेस्पिरेशन सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये त्यांना म्हणायचं रेस्पायरेटरी सबस्ट्रेट्स. काय म्हणायचं त्याला, रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. जसं की कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, ऑर्गॅनिक ॲसिड्स. पण मोस्ट कॉमनली काय वापरलं जातं, सबस्ट्रेट, कार्बोहायड्रेट्स. ओके, सो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट म्हणायचं. आणि एनर्जी जी रिलीज होते तर ती एनर्जी लगेच काही अशी हीट फॉर्ममध्ये वगैरे वापरली जात नाही, तर ती काही हाय एनर्जी बॉन्ड्समध्ये स्टोअर केली जाते, ज्याला म्हणायचं फायनली त्याची जी करन्सी आहे त्याला म्हणायचं ATP. आणि जेव्हा रिक्वायर्ड असतं तेव्हा ती ATP ब्रेकडाऊन होते आणि सेलला ती एनर्जी मिळत असते. आता प्लांट्स काय करतात, रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन घेतात आणि तयार झालेला CO2 बाहेर टाकतात. पण प्लांट्सना लंग्स कुठे आहेत, नाही आहेत. मग प्लांट्स ऑक्सिजन कसा घेतात, तर मुळातनं प्लांट्सची ऑक्सिजनची नीड फार कमी असते, कारण प्लांट्स काही ॲनिमलसारखे मूवमेंट वगैरे करत नाहीत, त्यांची फक्त ग्रोथ होते, त्यामुळे त्याची ऑक्सिजनची डिमांड कमी असते. आणि जी काय ऑक्सिजनची डिमांड आहे त्याच्यासाठी एकतर प्लांट स्वतः ऑक्सिजन प्रिपेअर करतात एक फोटोसिंथेसिसमध्ये. दुसरं म्हणजे प्लांट्सचे जे स्टोमॅटा असतात, प्लांटच्या लीफवर किंवा यंग स्टेम्सवर काही ओपनिंग असतात दॅट दे आर कॉल्ड एज स्टोमॅटा. तर ह्या स्टोमॅटामधून पण गॅसेस एक्सचेंज होतं. किंवा स्टेमचे मुख्यतः बाहेरचे लेयर्स हे अलाईव्ह असतात. स्टेमचे जे जस्ट इपिडर्मिसच्या खालची लेअर यंग स्टेमच्या, तर ते कॉर्टिकल जो लेअर असतो तो अलाईव्ह असतो, त्याला ऑक्सिजनची गरज असते. तर पॅरेन्कायमॅटस टिश्यू असतं, तर त्या स्टेमवर काही ओपनिंग्ज असतात ज्याला म्हणायचं लेंटिसेल्स. ह्या लेंटिसेल्समधून ह्या ओपनिंग्समधून पण हे ऑक्सिजन आत येत असतो. आणि त्याच्या आत पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत, तर त्या सेल्समध्ये मध्ये मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस असतात, ज्या स्पेसेसमुळं तो ऑक्सिजन आतल्या काही मल्टिपल लेयर्सपर्यंत जाऊ शकतो. आता त्यामुळं प्लांट्सना मुळातनं ऑक्सिजनची डिमांडच कमी असल्यामुळं त्यांची जी काही नीड आहे ती ह्या फक्त स्टोमॅटा आणि लेंटिसेल्सनी फुलफिल होते आणि त्यामुळं त्यांना वेगळा रेस्पिरेटरी ऑर्गन, लंग्स, गिलची गरज नसते. आणि दुसरं म्हणजे प्लांट स्वतः फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन तयार करतात, जो की त्यांना सेलला रेस्पिरेशनसाठी पण वापरता येतो. ओके, हे सगळं सांगितलं. लेंटिसेल्स असतात, लेंटिसेल्स कुठे असतात, स्टेमवर असतात आणि हे लेंटिसेल्स गॅसेस एक्सचेंज करतात. लीव्जवर स्टोमॅटा असतात जे गॅसेस एक्सचेंज करतात. आणि स्टेम्सच्या इथे खाली ज्या पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत कॉर्टेक्समध्ये, तर त्या लूजली पॅक्ड असतात, त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस असतात, त्यामुळे तो बाहेरून आत आलेला ऑक्सिजन आतल्या मल्टिपल सेल्सपर्यंत पोहोचू शकतो. आता फॉर्म्युला पाहिला तर C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 इज इक्वल टू 6 CO2 प्लस 6 H2O प्लस ATP. हा याचा फॉर्म्युला आहे. आता ही जी ATP आहे दॅट इज नथिंग बट
एनर्जी. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आहे. ब्रेकडाऊन म्हणजे कॅटॅबोलिझम. ग्लुकोज फॉर्म होणे म्हणजे ॲनॅबोलिझम आणि ग्लुकोज ब्रेकडाऊन होणे म्हणजे ग्लुकोज कॅटॅबोलिझम. आता ही जी काय एनर्जी आहे ही ॲट वन्स रिलीज होत नाही, तर ती छोट्या छोट्या स्टेप्समध्ये रिलीज होते आणि फायनल प्रॉडक्ट्स काय काय तयार होतात, कार्बन डायऑक्साईड तयार होतं, पाणी तयार होतं. ओके, सो आता ही प्रोसेस सगळ्यांच्यामध्ये, सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये अशीच होते का, तर नाही. ज्यांच्यामध्ये काही बॅक्टेरिया असे असतात की जे अनेरोबिक पद्धतीने पण रेस्पिरेशन करू शकतात, म्हणजे ऑक्सिजन नसताना, तर त्यांना म्हणायचं अनेरोबिक बॅक्टेरिया किंवा अनेरोबिक पॅथोजेन्स किंवा बॅक्टेरिया मेनली. सो अनेरोबिक जे बॅक्टेरिया आहेत तर त्याच्यातसुद्धा दोन प्रकार असतात, एक फॅकल्टेटिव्ह किंवा ऑब्लिगेट. फॅकल्टेटिव्ह म्हणजे काय, जे ऑक्सिजन असले तर ऑक्सिजनच्या हेल्पनं ग्लुकोज ब्रेकडाऊन करतात आणि ऑक्सिजन अवेलेबल नसेल तर विदाऊट ऑक्सिजन पण ग्लुकोज ब्रेकडाऊन करतात. म्हणजे त्यांना ऑक्सिजन असला तरी चालतो, नसला तरी चालतो. ह्याला म्हणायचं फॅकल्टेटिव्ह अनेरोब्स. आणि ऑब्लिगेट अनेरोब्स म्हणजे काय, तर काही बॅक्टेरिया यांना ऑक्सिजन चालतच नाही, ऑक्सिजन असेल तर दे कॅनॉट सर्वाईव्ह, तर ते कंपल्सरीली अनेरोबिक कंडिशनमध्येच सर्वाईव्ह करतात. यांना म्हणायचं ऑब्लिगेट अनेरोब. तर हे जे बॅक्टेरिया आहेत हे ऑक्सिजनशिवाय पण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करू शकतात. तर त्याला फर्मेंटेशन असं म्हणायचं. आपण ती प्रोसेस, अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणजे काय, आपण ती प्रोसेस नंतरच्या स्टेप्समध्ये पाहणार आहे. पण म्हणजे आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, तर ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनसाठी फायनल स्टेजला ऑक्सिजन लागतो. पण काही बॅक्टेरिया हे अनेरोबिक असतात, तर ते ऑक्सिजनशिवाय ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतात. त्यात पण दोन प्रकार आहेत, एक फॅकल्टेटिव्ह आणि एक ऑब्लिगेट. फॅकल्टेटिव्ह म्हणजे ते ऑक्सिजन असला तरी आणि नसला तरी दोन्ही पद्धतीनं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करू शकतात. पण ऑब्लिगेट अनेरोब्स म्हणजे काय, ज्यांना कंपल्सरी अनेरोबिक म्हणजे ऑक्सिजन विरहित कंडिशन लागते सर्वाईव्ह होण्यासाठी. आता ग्लायकोलायसिस त्यालाच म्हणायचं EMP पाथवे. ह्याच्यात काय होतं, तर पार्शल स्टार्टिंग ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. तर ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतं, तर दोन पायरुविक ॲसिड तयार होतात. ह्याला कुठेही ह्या स्टेपपर्यंत ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सिजन लागतो शेवटी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमधनं जो इलेक्ट्रॉन पास झाला तो इलेक्ट्रॉन रिसीव्ह करायला ऑक्सिजन लागतो. ह्या प्रोसेसला कुठेही ऑक्सिजन लागत नाही. ही प्रोसेस सायटोप्लाझममध्ये होते. ही प्रोसेस कुठं होते, सायटोप्लाझममध्ये होते. ग्लुकोजचं सेल ही सेल आहे, तर हे मायटोकॉन्ड्रिया आहे. तर मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस होते. ग्लुकोज आत येतो, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं आणि दोन पायरुवेट मॉलिक्यूल तयार होतात. इट इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. तर एका ग्लुकोजपासून दोन पायरुवेट मॉलिक्यूल तयार होतात. आता हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये इथंपर्यंतचे जे ब्रेकडाऊन आहे हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतात. जर ऑक्सिजन नसेल तर फर्मेंटेशन होतं आणि अल्कोहोल किंवा लॅक्टेट तयार होतं. ऑक्सिजन असेल आणि ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन यूज करून रेस्पिरेशन करण्याची मेकॅनिझम आहे त्यांच्यामध्ये पुढे क्रेब्स सायकलमध्ये तो पायरुवेट जातो. आता हे जे ग्लायकोलायसिस, ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन आहे, त्याला म्हणायचं EMP पाथवे. का, तर एमडेन, मेरहॉफ आणि पार्नास. एमडेन, मेरहॉफ आणि पार्नास अशा 3 सायंटिस्टनी मिळून हा पाथवे डिस्क्राईब केलेला आहे. ह्या तिघांचा फर्स्ट नेम म्हणजे एमडेन E, मेरहॉफ M आणि पार्नास P. EMP पाथवे असं म्हणायचं कशाला, ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन. आता जे